महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातो त्या ठिकाणी बाधित शेतकऱ्यांनी रस्ता रोको करायचं आज ठरवलं होतं। आज 1 तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हायवेज काही काळ अडवण्यात आलेले आहे। सांगलीत सुद्धा त्यांनी हा आंदोलन केलं होतं। ह्या बाधित शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी मी आहेच, मात्र ह्या प्रकल्पाच्या साठी मी सुद्धा बाधित शेतकरी आहे, त्यामुळे थोडीफार ह्याच्या शक्तीपीठाबद्दल माहिती आम्हालाही उपलब्ध आहे। शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा देणं ही माझी नैतिक जबाबदारी आहेच। मात्र हे होत असताना नेमकं जिल्ह्यात जवळजवळ 7,000 खातेदार हे ह्या शक्तीपीठाची बाधित आहेत। त्याची कुटुंब संख्या काढली तर जवळजवळ 2,000 कुटुंब हे या ठिकाणी बाधित ह्या प्रकल्पामुळे होत आहेत। शासन विकास करते, मोठे मोठे प्रकल्प आणते, चांगली गोष्ट आहे, सांगली जिल्ह्यासाठी गरजेचं आहे। सांगली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे। आज शक्तीपीठ महामार्ग होत आहे, उद्या ग्रीन कॉरिडॉर जे आपण नवीन होणार आहे, ग्रीनफील्ड हायवे जो बँगलोरला जाणार आहे पुण्याहून म्हणजे मुंबईहून अटल सेतूपासून, तो सांगली जिल्ह्यातनं जातोय आणि त्यामुळे फक्त विरोधाला विरोध नसावा असाही आमचा सातत्याने धोरण असते। ह्या ठिकाणी मात्र ही हायवे होत असताना काही चुका झाल्याचं दिसतात। हायवेचा जो मार्ग निवडला गेलाय तो मार्ग निवडत असताना पूर पट्ट्यातून घेतला गेलाय। त्या वडनेरे समितीने पूर का येतो ह्याचा जर तुम्ही अहवाल वाचला तर त्या वडनेरे समितीच्या पुराच्या अहवालात अलमट्टी धरणाचा उल्लेख नाही, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी रस्ते, वेगवेगळ्या ठिकाणी झालेले पूल महामार्ग जाहीर करून खूप वर्ष झाले, त्यात काय अजून पुढाकार दिसलेला नाही। शासनाला खूप पैसे खर्च करायचे असतात। मी बघितलेलं महाराष्ट्र शासनाची खर्च एखादा टेंडर जर अभावमध्ये किंवा ॲटपार गेला असता तर ते पैसे खर्च करायला खूप घाई असते। आता हे का असते हे आता संशोधनाचा विषय जनतेला माहीत असतो, मात्र त्यांना हे आता 80,000 कोटी खर्च करायचे ती घाई लागलेली आहे। तर ती करायची असेल ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही करावा, फक्त जी 10,000 कोटी शेतकऱ्यांना देणार आहे त्यात शेतकऱ्याचं नुकसान होत नाही हे पाहण्याची जबाबदारी तुमची आहे। आणि जर तुम्हाला एवढी गडबड होती तर आता गेले सरकार येऊन 6 महिने झाले, 6 महिने हालचाल करायला पाहिजे होती, त्या शेतकऱ्यांची बैठका घ्यायला पाहिजे। विधानसभेच्या अगोदर अध्यादेश कॅन्सल केला होता शक्तीपीठाचा आणि आता परत चालू केला, यात कुठं राजकारण मूर्त आहे का? नाही बघा, राजकारण म्हणजे ही सत्ताधाऱ्यांची ही सातत्यानं पॉलिसी राहिलेलीच आहे की निवडणुकीच्या पुढे गाजर दाखवायचं, आमिष खोटे दाखवायचे, निवडणूक झाल्यावर आपल्या मनातील तेच करायचं। कोल्हापूर जिल्ह्यात देखील आधी पुन्हा म्हटले आम्ही पुन्हा स्टे दिलाय, आता पुन्हा सुरू केलेला आहे। त्यामुळे काहीतरी ह्याच्या मागे पर्सनल इंटरेस्ट आहे का अशी शंका शेतकऱ्यांच्या मध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये थोडी शंका आहे, काय पर्सनल इंटरेस्ट आहे का? आणि पर्सनल इंटरेस्ट नसेल तर पारदर्शी कारभार होऊ दे, जनतेला कळू दे नेमकं काय व्हायला लागले, त्याचं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांना काय मिळणार, आणि सगळ्या शेतकऱ्यांना समाधानी करून। तर खूपच तुरळक शेतकऱ्यांचा विरोध असेल तर आम्हीही त्या शेतकऱ्यांना समजून सांगायचा प्रयत्न करू, पण सामंजस्यानं हा प्रकल्प पुढे न्यावा अशी मी सरकारला विनंती। शिरडोनला गेले 5 दिवस झालं आंदोलन चालू आहे शेतकऱ्यांचं, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आणत अधिकाऱ्यांना बघा, तिसंगी घाटनांद्र्याची माझ्या मतदारसंघातली गावं आहेत। सुरुवातीला अशी चर्चा होती की त्या पूर भागात म्हणजे दुष्काळी पट्टा आहे, डोंगरी भाग आहे, त्या पूर भागात त्या शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे, उलट त्यांना हा प्रकल्प पाहिजे। आणि त्यामुळे मी हे गृहीत धरलं होतं की तिसंगीला ते विरोध होणार नाही, जमीन अधिग्रहण मोजणी चांगल्या सहज होईल, आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी जास्त लक्ष घातलं नव्हतं। अधिकाऱ्यांनी सुद्धा जाणून बुजून ज्या ठिकाणी विरोध कमी आहे ते पहिला करूया म्हणून तरी तिसंगी निवडलं होतं, पण तिसंगीतच एवढा विरोध झाला। आता काही लोकांचं दोन्ही गटाचं म्हणणं आहे, काही लोकांचं म्हणणं नाही, शेतकरी नव्हतेच, बाहेरची लोक तिथं आली होती, शेतकऱ्यांचं म्हणणं नाही, आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो। म्हणून शासनाला सांगितलं तुम्ही गाववाईज बैठका घ्या, सगळ्यांना बोलवा, कोण किती लोक येतात, कुणाचा विरोध आहे, कुणाची सहमती आहे, पण विरोध जर कुठल्या तरी चुकीच्या कारणामुळे असेल ती आपण गैरसमज दूर करू। किती पैसे मिळणार आहेत हे जर शासन अजून सांगू शकत नसलं तर शेतकऱ्यांचा तुम्ही जमीन घेताय, ती माझ्या मालकीच जमीन आहे, माझ्या हक्काची आहे, माझी वडिलोपार्जित जमीन आहे, माझी जमीन तुम्ही घेताय, त्याचा मोबदला ठरवायचा किमान मला अधिकार नको का? जर माझी बाजारात 10 रुपये जात असेल तर तुम्ही ती 5 रुपयात का घेताय? हा प्रश्न शेतकऱ्यांना का विचारू त्या परिसरात त्यांच्या मतदारसंघातलं एकही गाव जात ह्यात नाहीये, त्यांच्या मूळ तालुक्यातलं एकच गाव शेटफळ त्या ठिकाणी जात आहे। कदाचित शेटफळ गावची सत्य परिस्थिती त्यांना माहीत असेल, पश्चिम भागात काय चाललंय आणि माझ्या पद्माळ गावात, कर्नाळ गावात, दुधगाव गावात, नांदरात गावात काय चाललंय हे त्यांना जर माहीत असेल तर कदाचित त्यांना काहीतरी नवीन फॉर्म्युला मिळाला असेल लोकांची मनं ओळखायचा। मी म्हणत नाही की फक्त काही लोकांचाच विरोध, मी म्हणतो कल्पना नाही
गाववाईज बैठका घ्या, गाववाईज परिस्थिती समजून घ्या आणि मग निर्णय घ्या. एक शेवटचा प्रश्न. संजय राऊत सातत्याने म्हणतात की शक्तीपीठ महामार्गाचा पैसा हा विधानसभा निवडणुकीत सरकारनं वापरलाय आणि म्हणून ते बघा, मी थेट आरोप करायला माझ्याकडे कुठले पुरावे नाही आहेत, माझ्याकडे कागदपत्र नाही आहेत म्हणून, पण मी तेच म्हणून शंका येते.